तर सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपाकडून एबी फॉर्मचं वाटप, पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। धाराशिवमधील राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। तिकीट वाटप चुकीचं केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी साळवींना घेराव घालत जाब विचारल्याचा व्हिडिओ समोर आलाय। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा झालाय। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये आयोजित बैठकीआधी 2 गट भिडलेले आहेत। शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली। शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिप नंतर प्रचंड गोंधळ झालेला आहे। राजन साळवींवर होत असलेले आरोप चुकीचे आहेत। तानाजी सावंत आणि राजन साळवींकडे काही एबी फॉर्म दिले होते। साळवींनी जे केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। ऑडिओ क्लिपमधून राजन साळवींची बदनामी करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होणार। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा, पक्षातील वरिष्ठांची बदनामी सहन केली जाणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं। तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, याचा परिणाम महायुतीवरही होतोय असंही वक्तव्य। राजन साळवींच्या ऑडिओ क्लिपवरती धाराशिवचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदमांचाही दुजोरा। भाजपची दादागिरी सुरू आहे, आम्हाला सन्मानजनक वागणूक दिली जात नाही म्हणत नाराजी व्यक्त। तर साळवींनी विश्वासात न घेतल्याची ही खंत, याबाबत सरनाईक आणि शिंदेशी बोलणार असल्याचंही वक्तव्य। शिंदेची शिवसेना आणि गद्दारांची टोळी असून ही टोळी भाजप चालवते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची टीका। राजन साळवींच्या ऑडिओ क्लिप खरी असल्याचाही दावा। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपाकडून एबी फॉर्मचं वाटपाचा आरोप। मावळ तालुक्यातील कोणतीही कामं पालकमंत्रीशिवाय होऊ शकतं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा नाव न घेता अजित पवारांना टोला। दोन्ही महापालिकांपाठोपाठ आता जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, कार्यकर्त्यांना आवाहन। तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सध्या सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। दक्षिण रायगडमध्ये शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढत आहे। भाजपा कधी कुणाशी युती करेल सांगता येत नाही, मंत्री भरत गोगावलेंची भाजपवर टीका। अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावे। झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुतणे धनंजय सावंत यांचा निर्वाणीचा इशारा। धृतराष्ट्रात जवळ जसा संजय होता तसा आजच्या नेत्यांजवळही संजय आहे असं म्हणत तानाजी सावंतांच्या बगलबच्च्यांनाही सुनावलं। सोलापूरमध्ये मानेगाव झेडपीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत तणाव। दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यानं वाद चव्हाट्यावर। माढ्यात आमदार अभिजित पाटलांविरोधात दादासाहेब साठेंकडून निषेधाचे बॅनर। पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी रावणगाव झेडपीत भाजप नेत्यांचा अपक्ष अर्ज। भाजपचे नेते अमर परदेशी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला फटका बसवण्याची शक्यता। बार्शीनंतर आता माढ्यामध्ये देखील दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची युती। भाजपा विरोधात माढा जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादींची युती। पोस्टरवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचे एकत्र फोटो। परभणीमध्ये भाजप आणि शिवसेनेची 2 विधानसभा मतदारसंघात झालेली युती फिसकटली। मनपा निवडणुकीनंतर 2 वेळा युती फिसकटली। जिंतूर आणि परभणी मतदारसंघातील 17 जागांवर झाली होती युती। दक्षिण रायगडमध्ये मनसे स्वबळावर लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती नाही, मनसेचे रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आमची कुठलीही चर्चा झाली नाही, सांगळेंचा दावा। राष्ट्रवादीचे प्रवक्ते शशिकांत तरंगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। झेडपी निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानं तरंगे नाराज। उमेदवारीबाबत बोलताना भाषणातच तरंगे भाऊ। पुण्यातल्या केसनंदमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। आमदार राहुल कुल आणि भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला बळकटी। सगळ्यात राजकीय टॉप 9 बातम्या। लातूर जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव माने यांचा उद्या भाजपात प्रवेश ते करणार आहे। दिनकरराव मानेंच्या भाजपा प्रवेशानं आमदार अभिमन्यू पवार यांना औसा तालुक्यात अधिक राजकीय ताकद मिळणार आहे।
महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही बिनविरोध पॅटर्न जोरात आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये 5 तर कणकवली आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीमध्ये 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। कोल्हापुरात निवडणूक भरारी पथकाकडून 5 लाखांच्या साड्या जप्त करण्यात आल्या। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय होता। करवीर तालुक्यातील वाशी गावातील कार्यक्रमामध्ये या साड्या पकडण्यात आल्या। बारामतीमधील सुपा कराडी पंचायत समिती गट बिनविरोध होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। अपक्ष उमेदवार स्वाती खैरे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता मावळली। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची तारीख जाहीर झाली आहे। 10 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक जी आहे ती होणार आहे। राकोल्यामध्ये भाजपाकडून प्रदेश कार्यालयाकडे महापौर पदासाठी 5 नावांची शिफारस करण्यात आली। सूत्रांनी माहिती दिली आहे। सोनाली अंधारे, रश्मी अवसार, निकिता देशमुख, शारदा केळकर, नीतू जगताप या नावांची चर्चा आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाची मागणी करण्यात आली। 2.5 वर्ष महापौर पद हवं। संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांची मागणी, 2.5 वर्ष महापौर पद नसेल तर उपमहापौर किंवा स्थायी समिती हवी। चंद्रपुरातील ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि 2 अपक्ष नगरसेवक मातोश्रीवर दाखल। माझ्या प्रभागात प्रशांत जगतापांनी भाजपासोबत हातमिळवणी केली। वसंत मोरेंचा प्रशांत जगतापांवर आरोप। वसंत मोरेंसारख्या आंतरराष्ट्रीय नेत्यानं माझ्यावर बोलू नये। भाजपच्या नवख्या कार्यकर्त्यानं मोरेंचा पराभव केला। प्रशांत जगतापांचं प्रत्युत्तर।